हॅलो एव्हरीवन, मी गौरी स्वागत करते तुमच्या नवीन व्लॉगमध्ये। तर खूप दिवसांनंतर आपला व्लॉग येतोय बिकॉज म्हणजे खूप इश्यूज होते, खूप काही प्रॉब्लेम्स होते त्यासाठी। आणि त्याच्यानंतर आत्ता व्लॉग मी घेऊन येते। तर आज असणारे व्लॉग तो म्हणजे किचन डीप क्लिनिंगचा। मी माझं किचन आहे ते डीप क्लिनिंग करते आज ॲक्च्युली। आणि आत्ता वाजले आहेत सकाळचे 15 मिनटं पुढे होते, तसं तर 12 वाजलेले सकाळचे। आणि आज मी डीप क्लिनिंगला म्हणजे सुरुवात करते आता बघूयात। भांडे वगैरे घासण्यापासून सगळं क्लिनिंग तुम्हाला दाखवणार आहे। तर स्टे ट्यून, कुणी व्लॉग स्किप करू नका आणि आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा। तर आता मी आवरून घेतलंय, म्हणजे स्वतःचा अवतार तरी व्यवस्थित करून घेतलाय। आणि हॉलमध्ये तुम्ही बघता बॅक साईडला किती जास्त पसारा आहे, कपडेच सगळीकडे झालेत। आणि आता पटपट सगळे कामं आवरून घेते मी आणि कपडे वगैरे आवरते आणि नंतर किचनची क्लिनिंग करते। पहिले तर आता माझ्या डोक्यात आले की हॉलची, म्हणजे मी 1 RK मध्ये राहते, मग पहिले म्हटलं बाहेरच्या रूमची क्लिनिंग करावी, नंतर किचनची करावी त्यासाठी। तर आता मी पटापट असे क्लिनिंग करत होते आणि त्यामध्ये पण म्हणजे शोनू पण होता आणि शोनू पण भयंकर त्रास देत होता आणि मला थोडेसे घरामध्ये चेंजेस पण करायचे होते। म्हणजे कपाट एका साईडला लावायचं होतं, ते तर मी लावलं होतं। नंतर हे आल्यानंतर यांची हेल्प घेतली, नंतर कपाट लावून घेतले एका साईडला, कपडे वगैरे व्यवस्थित कपाटातले लावून घेतले एकदम। नंतर जे लागत नव्हतं ते सामान म्हणजे जर्किंग वगैरे, आता थंडी गेली आहे ना, आता म्हणजे उन्हाळाच आला आहे, गरम होते भयंकर। तुमच्याकडे होते का मला नक्की कमेंट करून सांगा। आणि नंतर मग जर्किंग वगैरे एका बॅगमध्ये वगैरे असं एकदम स्टेप बाय स्टेप व्यवस्थित ठेवून दिलं, म्हणजे परत कधी काढताना म्हणजे धूळ नाही बसली पाहिजे त्याच्यावर, अशा टाईपमध्ये। आणि नंतर हे पण आले होते, नंतर हे बसले थोड्या वेळ फोन बघत, नंतर ह्यांच्याशी बोलले, ते काहीतरी मला सांगत होते गाडीचं। मग त्याच्यानंतर शोनू पण सारखं आत बाहेर करत होता। बघितलं तुम्ही कपाट व्यवस्थित लावूनसुद्धा असं कपडे जास्त झाल्यामुळे ना मला असं कपाटात खूपच असं पसारा वाटतोय। तर कपाटातले पण कपडे मी आता हे करणार आहे। नंतर घरं वगैरे पुसले, घरं वगैरे झाडले, नंतर भांडे घासून घेतले, मांडणीतले पण भांडे काढले होते, हळूहळू करून थोडे सगळे घासून घेतले ते भांडे झाल्यानंतर मग असंच टाईमपास म्हणून म्हणजे बाहेर गेले होते मूड फ्रेश करण्यासाठी, पण म्हणजे बाहेर पण मन लागत नव्हतं, एकटीच गेले होते खरं तर। त्याच्यानंतर मग घरात आले, एक झोप घेतली, म्हणजे असं माइंड फ्रेशच होत नव्हतं। नंतर चहा बनवला मस्तपैकी, चहा आणि टोस्ट खाल्ला आणि मग नंतर मला थोडंसं फ्रेश वाटलं। त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक वगैरे केला आणि तुम्ही इकडेही बघता, आता मी जस्ट घासले होते तर मला नक्की असं सांगा कमेंट करून, कढई घालून खूप खराब झाली आहे। तर तुमच्याकडे काही असतील किंवा काय कसं काढायची तर ते मला नक्की कमेंट करून सांगा, कारण की म्हणजे मला ती कढई घासून काढायची आणि मी किती घासले तरी माझे हात दुखतात, पण कढई काही निघत नाही। आणि तुम्हाला मी मागच्या एका व्लॉगमध्ये सांगितलं होतं की मला थोडंसं भाजलं होतं तरीसुद्धा मी भांडे घासत होते, त्याच्यामध्ये पाणी साचल्याची भीती वाटत होती, तेल उडलं होतं ॲक्च्युली माझ्या अंगावरती, पण तरी पण। आणि त्याच्यानंतर बेसिंग पण चोकअप झालं त्याच्यामध्ये, म्हणजे घाण जाऊन त्याच्यानंतर मग ते पाणी जात होतं तोवर खाली, म्हटलं तोवर ही कडाप्याची जी मांडणी ती धुवून घ्यावी, मग ती घासली। नंतर ही एवढी मोठी स्टाईल वरती चढून मी घासून घेतली एकटीने। नंतर गॅस वगैरे एकदम खालून व्यवस्थित क्लीन केला। त्याच्यानंतर मग ते पण जेवण करून गेले होते, त्यामुळे म्हणजे मला असं म्हणजे हे असले की कसं घरात पटपट करावं लागतं, मग ते नव्हते म्हणून मग माझं चालू होतं दम आणि एकदम आरामशीर गाणे वगैरे लावून। आणि नंतर शोनूची पण लुडबुड होतीच मध्ये, त्याची तर असतेच। त्याला एकतर पहिली गोष्ट म्हणजे बाहेर सोडायचं असतं, आणि बाहेर सोडलं की मग त्याला असं भीती राहते की कुत्रे वगैरे धरतील की काय, इथं कुत्रे भरपूर आहेत त्यामुळे। आणि त्याच्यानंतर जे कामं असतात ते केले, आणि तरी पण तुम्ही बघताय शोनूचं किचन ओटा एवढा स्वच्छ धुतलेला, आणि तरी पण तो म्हणजे त्याच्यावरून नाचत होता आणि त्याच्यावरून जात होता। मला खूप भयंकर वैताग आला होता। आणि त्याच्यानंतर मग सगळे एक करून भांडे लावून घेतले। बघा ह्या 2 कढया आहेत त्या मी तुम्हाला सारखे आठवण करून देते, कारण की खरंच मला पण ते रिग्रेट होते की भयंकर असं विचित्रच दिसते त्यामुळं। आणि मग नंतर आता हे सगळं आवरून झाल्यानंतर मग संध्याकाळी भाजीला पण गेले, मेन तर गोष्ट भाजीला गेले, आणि तो व्लॉग शूट करायचीच विसरून गेले मी ॲक्च्युअलमध्ये। आणि हे बघा कसं दिसते किचन, मला नक्की कमेंट करून सांगा। मला तर एकदम हॅपी वाटत होतं, कारण की जेव्हा आपलं किचन भारी दिसतं ना, तेव्हा कुठल्या पण म्हणजे बाईला स्वयंपाक करायचा एकदम भारी मूड येतं। संध्याकाळी मग खिचडी केली आणि एका साईडला डाळ भात लावला,
बस असंच एवढंच खाल्लं, कारण की मी भयंकर दमले होते. आणि ह्याची तरी पण लुडबुड चालू होती. तरी खिचडीने ना मिरचीने असा ठसका उठला होता, त्याला असा वास येत होता कशाचा तरी. त्याला नक्कीच ठसक्याचा वास येत होता. बघितला ना तो कुठून गेला, मी तुम्हाला दाखवलं किचन ओट्यावरून मी स्वयंपाक करत असताना पण तिकडे गेला. एखाद्या वेळेस पडला वगैरे तर. आणि त्याच्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. दुसऱ्या दिवशी मी चपाती आणि भाजी केली ती संध्याकाळी डायरेक्ट कामावरून आल्यानंतरचा तो आहे हा व्लॉग. कारण की मला दुसऱ्या दिवशी शूट करायला म्हणजे हेच भेटलं नाही त्यामुळं. आणि पटपट तेव्हा पण कामावरून यायला उशीर झाला होता, त्यामुळे पटापट आवरून घेतलं आणि पटपट चपाती भाजी केली होती. कारण की मला एक तर भूक आहे ना बिलकुल पण सहन होत नाही, काय माहिती काय असं. म्हणजे आमच्याकडं म्हणतात माणसांचं असतं, माणसांना भूक सहन होत नाही, पण आमच्याकडं उलट ते सहन करतात, पण मला बिलकुल पण सहन होत नाही भूक. आणि मला असं भूक लागली की ताबडतोब 5-10 मिनटात तरी जेवायला पाहिजे असं असतं माझं. मग आणि माझा जीव सारखं घाबरत होता, तुम्ही बघताय ना आता पण. मला सारखी भीती वाटत होती की तो कुठेतरी निघून जातोय का काय, उडी वगैरे मारली तर पलीकडे कुत्रे असतात ना त्याच्यामुळे ना अजून लेट होतो मला स्वयंपाक. कारण की त्याच्याशिवाय म्हणजे मला नाही करमत, काय माहिती का. एक तुम्हाला किस्सा सांगते. मी तो लहान असताना ना बाहेर गेला होता, म्हणजे मला माहीत नव्हतं. आणि त्याला ना मी एका हॉस्पिटलमधून आणलं आहे, मी खरं सांगते आहे. म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये गेले होते आणि तिथे काउंटरवरती हा खेळत होता आणि मला एवढा आवडला होता म्हणजे. आणि मग खरंच सांगते लिटरली माझ्या मिस्टरांना चीड होती मांजरांची नाही का. आणि आत्ता पण बघताय ना तुम्ही खाली बास्केटमध्ये तो जाऊन बसला आहे, म्हणजे त्याला मी लागतेच. आणि त्याला मी हॉस्पिटलमधून आणलेला आणि त्यांना पण पहिल्या नजरेत म्हणजे नाही का तो आवडला होता. असं असतं ना, पहिल्या नजरेत एखादं मांजर आवडतं किंवा एखादं कुत्रं आवडतं, तर त्यांना पण आवडला होता. मग नंतर ते म्हटले ठीक आहे, पण म्हणजे त्यांचं असं आहे की एखाद्या प्राण्याला आपण जीव लावतो आणि ते अचानक डेथ होतं किंवा सोडून जातं, मग आपल्याला खूप त्रास होतो आणि असं बरं पण वाटत नाही का आपल्या हातून असं काहीतरी पाप झाल्यासारखं. त्यामुळे त्यांना असं वाटतं की न पाळलेलंच बरं. पण मला एक इच्छा नाही का, माझ्या मम्मीच्या घरी खूप मांजरं होते, त्यामुळे मला एक इच्छा होती की मला एक मांजर पाहिजे नाही का. भलेही तो बोका असो किंवा मांजर असो. पण आणि पहिली गोष्ट आणि शेवटची गोष्ट म्हणजे मला काय माहिती इंडियन कॅट आवडतात पर्शियन कॅटपेक्षा. पण पर्शियन कॅटचं खूप असतं की त्यांना टाईम टू टाईम मेडिसिन्स, टाईम टू टाईम चेकअप वगैरे. आणि ते कसं आपल्या सर्वसामान्य माणसाकडून होत नाही एवढं काय. आपणच आजारी पडल्यानंतर आपण दवाखान्यात जात नाही, मांजराला कधी घेऊन जाणार आपण. आणि नंतर मग मी शोनू बघितला ना तुम्ही आत्ता पण. आणि हां, शोनूला घेऊन आले मी घरी. आणि नंतर मग काय नाही, तो राहिला तर मी कामाला जायचे त्यात पण, तरी पण तो एकटा राहत होता घरी. म्हणजे असं काय त्याचं टेन्शन नव्हतं. नंतर आता जसं तो मोठा व्हायला लागला, त्याला समजायला लागलं आहे आमच्या कॉलनीमध्ये पण इथे मांजरं आहेत. मग त्याला असं हे होतं की बाबा हे सगळे बाहेर फिरतात आणि एक मांजर आहे तर त्याला खिडकीतनं आवाज देतो तो. मग त्याला असं वाटतं की हे सगळे फिरतात आहेत आणि मला का असं घरात ठेवते. मग तो ओरडतो. मग कधीतरी त्याला मग माझ्यासोबत वॉकिंगला वगैरे नेते. वॉकिंगला गेलं तरी पण तो मग शांततेत जातो, फिरतो आणि माझ्यासोबत परत माघारी येतो. मग तेव्हा नाही काय करत. जेव्हा दुसरे मांजर असे पळताना दिसतात ना त्याच्या साईडने, मग त्याला वाटतं की हे कसे मोकळे आणि मी का पकडलो आहे. मग तो पण परत मग तसंच हट्ट करतो. आणि म्हणजे मग त्याची आणि माझी अशी बॉन्डिंग मस्त आहे. आणि कसं वाटतं आहे व्लॉग, कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.